मुंबईतील 10 पर्यटन स्थळे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले एका नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुंबईतील 10 पर्यटन स्थळाबद्दल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10 या पर्यटन स्थळापासून। नंबर 10 जुहू चौपाटी। जुहू चौपाटी हा मुंबईकरांचा सर्वात आवडता समुद्र किनारा आहे। हे ठिकाण लहान मुलांसाठी सुंदर ठिकाण आहे, जिथे लहान मुलांची करमणूक करण्यासाठी उद्यान व खेळाचे मैदान आहेत। या ठिकाणी अन्नाचे स्टॉल देखील आहेत। या चौपाटीवर उंटावर सफारी करायला मिळते, जे मजेदार आणि प्रसिद्ध देखील आहे। नंबर 9 मरीन ड्राइव्ह। मरीन ड्राइव्ह मुंबईचा दक्षिण किनाऱ्यालगत आहे। हे नरिमन पॉइंट ते मलबार हिल पर्यंत हा परिसर विस्तारलेला आहे। या ठिकाणाला नेताजी सुभाषचंद्र मार्ग म्हणूनही ओळखले जाते। या ठिकाणी ताडाची झाडे असल्यामुळे हा परिसर मोहून दिसतो। या ठिकाणी रात्रीचे दिवे हे एका हाराप्रमाणे दिसतात, त्यामुळे याला क्वीन नेकलेस म्हणूनही ओळखले जाते। नंबर 8 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान। या राष्ट्रीय उद्यानाला कृष्णगिरी उपवन असे संबोधले जाते। हे राष्ट्रीय उद्यान जवळ 104 चौरस किलोमीटर परिसरात विस्तारले आहे। या उद्यानात तुम्हाला गर्द वनराई, नदी, डोंगर, वन्यप्राणी, बागबगीचे आणि हिरवळ याचा आनंद घेता येईल। जय गांधी राष्ट्रीय उद्यान हे बोरिवली स्टेशन पासून फक्त 1 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। नंबर 7 हाजी अली। हाजी अली ही दर्गा वरळी भागात आहे। हे पवित्र स्थान मुस्लिमांचे संत जे मक्का यात्रेत जाताना मृत्युमुखी पडले त्यांच्या स्मरणार्थ आहे। या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। नंबर 6 छोटा काश्मीर। मुंबईतील आरे कॉलनी येथे छोटा काश्मीर नावाचा भव्य उद्यान आहे। येथे असणारे रंगीबिरंगी फुल, हिरवळ, हिरवेगार वृक्ष, त्यामुळे हे उद्यान जिवंत दिसते। या उद्यानात बरेच चित्रपटाचे चित्रीकरणही केले आहे। नंबर 5 मुंबई चित्रनगरी। भारतातील चित्रपट उद्योगात जगात सर्वात मोठा चित्रपट उद्योग म्हणून ओळखला जातो। भारतातील एकूण चित्रपटांपैकी 60% चित्रपट हे फिल्म सिटी म्हणजेच मुंबई चित्रनगरी येथे बनवले जातात। तेथे तुम्हाला बाग, बगीचे, तलाव, चित्रपटगृह, मैदान याचा आनंद घेता येईल। भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक श्री दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ ही फिल्म सिटी उभारण्यात आली। नंबर 4 कान्हेरी गुफा। बोरिवली रेल्वे स्टेशन पासून 9 ते 10 किलो एवढ्या अंतरावर कन्हेरी गुफा हे ठिकाण आहे। धर्माचा वाढता प्रभाव असताना या गुफेत लेण्या तयार करण्यात आल्या। या ठिकाणी 109 बुद्ध विहार आहेत। या लेण्यात करण्यात आलेली गौतम बुद्धाची मूर्ती एक उत्कृष्ट कला शिल्प म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे। नंबर 3 महाकाली लेणी। महाकाली लेणी ही मुंबई ते अंधेरी रेल्वे स्थानकापासून 6 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे, जी बौद्ध काळ पासून स्थित आहे। एका लहान टेकडीवर ही लेणी कोरलेली आहे। नंबर 2 महालक्ष्मी मंदिर। संपत्तीची देवता म्हणून महालक्ष्मीला संबोधले जाते। भुलाबाई देसाई मार्गावर असलेले मुंबईतील सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे। या ठिकाणी दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात। जर तुम्ही मुंबईला जाऊन या मंदिराला भेट दिली नसेल तर नक्की या मंदिराला भेट द्या, तुमचे मन प्रसन्न होईल। नंबर 1 गेट ऑफ इंडिया। भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे हे पर्यटन स्थळ पर्यटनासाठी सहलीचा भाग बनला आहे। दररोज या पर्यटन स्थळाला लाखो लोक भेट देत असतात। गेट ऑफ इंडिया जवळ ताज महल हॉटेल म्हणजेच ताज हॉटेल आहे। हेही पर्यटकांसाठी प्रेक्षणीय स्थळ आहे। मुंबईला जाण्याचा तुमचा कधी योग आला तर नक्की या स्थळाला भेट द्या। तर मित्रांनो, हे होते मुंबईतील 10 पर्यटन स्थळे। यामध्ये तुमचा आवडता पर्यटन स्थळ किंवा तुम्ही कोणकोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे ते आम्हाला कमेंट करून कळवा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत येत राहतील। धन्यवाद।